नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्यन अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आपण आर्यन अकॅडमी कडून दर रविवारी एक पोलीस भरतीची पूर्व सराव परीक्षा घेतो. त्याच्यामध्ये मी प्रश्नपत्रिका तयार करतो आणि सर्व मुलांना परीक्षेसाठी बोलवतो आणि सर्व मुलं परीक्षा देतात. आता त्याच्यामध्ये काही प्रश्न असे राहतात की जे परीक्षेला येऊ शकतात म्हणून आम्ही टाकतो. आता काही प्रश्न सोपे असतात, काही अवघड असतात. आता ठीक आहे, तर आता व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे, एक प्रश्न आहे त्याच्यावर खूप विद्यार्थ्यांनी असं सांगितलं होतं की सर याचे उत्तर वेगळं यायला पाहिजे म्हणे. मग मी तो प्रश्नावर स्पष्टीकरण देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ठीक आहे, तो प्रश्न बघू आपण कोणता आहे. आता बघा, प्रश्न काय आहे, र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत. आता ज्या दिवशी मी पेपर घेतला होता त्या दिवशी खूप विद्यार्थी मला बाहेर भेटायला आले की सर याचे उत्तर 3 यायला पाहिजे. पण याचे उत्तर असं आहे, याचे उत्तर खरं बघायला गेलं तर 4 आहे. आणि PSI मुख्य परीक्षा 2013 ला सुद्धा हा प्रश्न आला होता आणि त्याचे उत्तर 4 दिलेलं आहे. आणि र जोडाक्षर लिहिण्याचे 4च प्रकार आहेत आणि हे खरं आहे, हे उत्तर बरोबर आहे. पण कसं खरं आहे त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला सांगतो, कारण की फक्त उत्तर माहित असणं महत्वाचं नाहीये. एक्झॅक्ट उत्तर म्हणजे नेमकं त्याचे स्पष्टीकरण काय आहे आणि कन्सेप्ट काय आहे ते जर समजून गेली तर तो प्रश्न तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. म्हणून कधी पण अभ्यास करताना कन्सेप्ट नुसार अभ्यास करायचा. आता बघा, आपण कोणाचा विषय करतोय, आपण र या वर्णाचा विषय करतोय. याला जोडाक्षरामध्ये किती प्रकार लिहिला जातो. आता र बद्दल थोडी माहिती सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट तर र हा एक कंपित वर्ण आहे. कंपित वर्ण आहे आणि हा मूर्धन्य वर्ण आहे. ठीक आहे, ही र बद्दल थोडी माहिती राहिली. आता बघायची आपल्याला जोडाक्षरे लिहिण्याचे प्रकार किती आहेत. आता बघा, तुम्हाला सांगतो मी, आपण पहिला प्रकार सांगतो तुम्हाला. पहिले उदाहरण देतो, मग त्याच्यानंतर तुम्हाला समजून सांगतो. आता उदाहरण घेऊ आपण, एक शब्द घेतो मी, रस्व. रस्व. आता बघा, आता या रस्व मध्ये हा र ह ला जोडून आला आहे. कसं, र अधिक ह अधिक अ असा हा र तयार झाला. ठीक आहे, म्हणजे र हा ह ला जोडून असा लिहिलाय, म्हणजे एक प्रकारे असा सुद्धा लिहिता येतो. ठीक आहे, आता बघा दुसरा कोणता प्रकार आहे. दुसरा एक उदाहरण घेतो मी, दुसरं घेऊ आपण, महाराष्ट्र. हे बघा, आता घेतलं महाराष्ट्र. आता बघा, आता महाराष्ट्रामध्ये हा जो ट आहे, त्याला जो र जोडला गेला आहे तो कसा जोडला गेला आहे, असा जोडला गेला आहे. म्हणजे आपण र ला असं सुद्धा लिहू शकतो. हा दुसरा प्रकार. ठीक आहे, आता मला हे थोडं लहान करून घेतो मी. हे थोडं लहान करून घेतो म्हणजे मला व्यवस्थित समजता येईल. ठीक आहे, आता बघा, आता पुढच्या बघा, तिसरा प्रकार बघू आपण. आता तिसरं उदाहरण घेतो मी. विसर्ग हा शब्द बघा. आता विसर्ग हा शब्द आहे. आता विसर्ग या शब्दाला हा जो ग आहे याला आहे ना रफार दिलेला आहे, विसर्ग. ठीक आहे, तर र ला आपण जोडलं आणि त्याला रफार दिला वरती, म्हणजे र असं सुद्धा लिहितात. हा तिसरा प्रकार झाला. आता विषय राहिला 3. ठीक आहे, 3 तर झालं. पण आता चौथा कोणता आहे, तर चौथा हा आहे, चौथा बघा, क्रम हा शब्द बघा. आता क्रम या शब्दाचा जो क आहे त्याला र असा लावलेला आहे, म्हणजे र असा सुद्धा लिहितात. ठीक आहे, हा चौथा प्रकार झाला याच्यावाला. अजून एक उदाहरण देतो मी. प्रश्नामध्ये बघा, प ला असा लिहिलेला आहे, र लावलेला आहे हा, म्हणजे हा असं 4 प्रकारे लिहिता येतो. 4 प्रकारे लिहिता येतो. हे बघा, 1 2 3 आणि हे 4. म्हणून याचे उत्तर 4 यायला पाहिजे आणि ते 4 उत्तर बरोबर आहे. आणि एमपीएससी आयोगाने PSI मुख्य 2013 ला हा प्रश्न विचारला होता. त्याच्यावर पण 4 उत्तर बरोबर दिलं होतं. आणि काही पुस्तकांमध्ये तर र किती प्रकार लिहितं हे दिलेलं नाहीये. आणि काही जे जुने पुस्तक आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि काही प्रश्नपत्रिकामध्ये दिलेले आहेत. म्हणजे जर असं म्हणायचं म्हटलं की हा आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे, तर हो, हा आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे. पण मी विद्यार्थ्यांना शिकवताना, माझे विद्यार्थी जी बॅचचे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना मी असं शिकवलंय की र हा 4 प्रकारे लिहिला जातो. आणि हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. म्हणजे याला इम्पॉर्टंट मध्ये टाका आणि नोट्समध्ये डायरेक्ट लिहून ठेवा की हा 4 प्रकारे लिहिला जातो. आणि येणाऱ्या या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. आणि जर आला तर तुमची चुकणार नाही, मला माहिती आहे. आता तुम्हाला समजून गेलंय तर तुमची चुकणार नाही आणि चुकू द्यायच्या पण नाही. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड झाले आहेत आणि आता पेपर बाकी आहे, त्यांनी आता फक्त पेपरवर फोकस करा. आणि दर रविवारी आर्यन अकॅडमी कडून जो सराव परीक्षा घेतो आपण पोलीस भरतीबद्दल, ती परीक्षा द्या मित्रांनो. कारण की विषय असा आहे, परीक्षा दिल्याने काय होतं माहिती का, तुम्हाला समजून सांगतो बघा. पहिली गोष्ट अशी आहे की विद्यार्थी जो राहतो ना, विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो. ठीक आहे, करतो, सगळे विद्यार्थी अभ्यास करतात. पण विषय असा आहे, जो विद्यार्थी रिलॅक्स राहतो, काय राहतो, रिलॅक्स राहतो ना, तो विद्यार्थी जास्त स्कोर करतो. का, कारण की तो एकदम शांत राहतो, घाबरत नाही. आता तुम्ही जर डायरेक्ट पेपरला गेले
डायरेक्ट पेपरला गेले तर पहिली गोष्ट काय होते माहिती का, छातीमध्ये दरदर होते, म्हणजे जीव घाबरायला लागून जातो. म्हणजे पहिली गोष्ट तर आपण तिथे 10 मार्क ते दरदरमध्ये चालले जातात आपण. मग जर तुम्हाला जर दर रविवारी पेपर द्यायची सवय राहिली, म्हणजे जोपर्यंत तुमच्या पेपर होत नाही तोपर्यंत तुम्ही पेपर देत राहिले, तर बघा तुमच्या काय होतं, कॉन्फिडन्स वाढतो. नंतर नवीन नवीन प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. टाइम मॅनेजमेंट करता येतो, की एक 1 तास 30 मिनिट मध्ये पेपर कसा सोडवायचा, स्पीड येते. आणि पहिली गोष्ट तर सराव करायलाच पाहिजे. आणि म्हणून आमचा उद्देश तोच आहे की विद्यार्थ्यांना परीक्षेची सवय व्हायला पाहिजे आणि त्यांचा स्कोर वाढायला पाहिजे. ठीक आहे. तर व्हिडिओ याच्यासाठीच बनवला होता की तुम्हाला एक कन्सेप्ट समजावी म्हणून. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.